आता कल्पना करा, जर तुम्हाला एखादी सवय लावायची आहे, उदाहरणार्थ रात्री वेळेवर झोपायचं आहे, तर फक्त हे ठरवूनच उपयोग होत नाही, तर त्यासाठी तुमचं आजूबाजूचं वातावरण, तुमची दिनचर्या, तुमच्या मोबाईलचा वापर हे सगळं एक सिस्टीम म्हणून तयार करायला हवं. सूत्र नंबर 1, मेक इट ऑब्व्हियस. म्हणजे ही सवय सतत समोर ठेवा. जसं की तुम्ही ठरवलंय सकाळी चालायला जायचंय, तर तुमचे शूज आहेत ते कपाटात ठेवू नका, तर दरवाजाजवळ ठेवा, तुम्हाला दिसतील असे ठेवा. आणि दुसरं, तुम्हाला स्क्रीन टाईम कमी करायचा आहे, तर मग रात्री झोपताना फोन तुमच्या झोपण्याच्या खोलीत दिसेल असा ठेवू नका, तर दिसणार नाही अशा प्रकारे दुसऱ्या खोलीत ठेवा. कारण ज्या सवयी दिसतात त्याच लक्षात राहतात आणि जे लक्षात राहतं ते कृतीत उतरतं. आपला मेंदू आहे ना, तो दैनंदिन निर्णय आहे ते दिसणाऱ्या सिग्नल्सवर घेतो. म्हणून सवयीला दृश्यमान किंवा व्हिजिबल बनवा, म्हणजे ती आपोआप लागेल. सूत्र नंबर 2, मेक इट अट्रॅक्टिव्ह. म्हणजे ती सवय करण्यासाठी, ती गोष्ट करण्यासाठी आपल्याला ओढ वाटली पाहिजे. जसं चालायला जायचंय, व्यायाम करायचा आहे, पण कंटाळा येतो, मग ठरवा की चालताना, व्यायाम करताना मी माझं आवडतं गाणं ऐकेन किंवा आवडत्या मैत्रिणीबरोबर रोज चालायला जाईन. मेडिटेशन करायचं आहे पण मन लागत नाही, तर एखादं मंद संगीत लावा. गायडेड मेडिटेशन उपलब्ध असतात, त्यांचा आधार घ्या. आपण ज्या सवयींमध्ये थोडंसं सुख किंवा थोडा आनंद मिळतो त्या सवयी टिकून राहतात. यालाच म्हणतात टेम्पटेशन बिल्डिंग.